यंदाच्या दिवाळीत काय खास आहे आणि यंदा दिवाळीचे तब्बल 6 दिवस आपल्याला मिळणार आहे। त्यात धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, पाडवा, भाऊबीज याचबरोबर वसुबारस पूजा, धनतेरस पूजा, यम दीपदान, तर दिवाळीशी संबंधित प्रत्येक प्रश्नाची उत्तरे सोबतच दिवाळीतील 6 दिवसाचं खास महत्त्व चला जाणून घेऊयात। पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, बेल आयकॉनला क्लिक करा। तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा। दिवाळीचा सण साधारणपणे 5 दिवस चालतो, ज्या दरम्यान धनत्रयोदशी, चतुर्दशी, दिवाळी, गोवर्धन पूजा आणि भाऊबीज हे सण साजरे केले जातात। यंदा दिवाळी रविवार दिनांक 12 नोव्हेंबर रोजी साजरी होणार आहे। त्याचवेळी अमावास्या तिथी दुसऱ्या दिवशी दुपारी 2:57 राहील। त्यामुळे या दिवशी गोवर्धन पूजा न करता सोमवती अमावास्या साजरी केली जाणार आहे। तर अशा प्रकारे 6 दिवस दिवाळीचा सण साजरा होणार आहे। पद्मपुराण आणि स्कंदपुराणातही दिवाळी सणाचं वर्णन आढळतं। यामागे एक खगोलशास्त्रीय घटनाही आहे। ज्योतिषशास्त्रीय ग्रंथानुसार ग्रहांचा राजा सूर्य कार्तिक महिन्यात आपली स्थिती बदलतो। दिवस लहान आणि रात्र मोठी होत असते। याचबरोबर या दिवशी भगवान श्रीकृष्णांनी नरकासुराचा वध केला होता, अशी ही एक मान्यता आहे। यमराज नचिकेताची कथाही या उत्सवाशी संबंधित आहे। मात्र आता एका प्रश्नाची उत्तरं जाणून घेऊया। हिंदू पंचांगानुसार दिवाळी हा सण कार्तिक महिन्याच्या अमावस्येला साजरा केला जातो। यंदाची दिवाळी ही 9 नोव्हेंबर पासून सुरू होणार आहे, ती 15 नोव्हेंबरला संपणार। 6 दिवस चालणारा हा दिवाळीचा सण वसुबारसेपासून सुरू होतो। या दिवशी गाय वासराची पूजा केली जाते। त्यानंतर धनत्रयोदशी सण होतो। धनत्रयोदशीनंतर नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा सण होतो। लक्ष्मीपूजनानंतर दिवाळी पाडव्याचा सण होतो। त्यानंतर शेवटच्या दिवशी भाऊ बहिणीच्या प्रेमाचा आणि जिव्हाळ्याचा सण असलेला भाऊबीज हा सण साजरा करण्यात येतो। मग आता वसुबारस कधी आहे? तर वसुबारस या सणानं दिवाळीला सुरुवात होते। वसुबारसेच्या दिवशी गाई वासराची पूजा केली जाते, त्यांना गोडाधोडाचे नैवेद्य दाखवले जातात। यावर्षी वसुबारस हा सण 9 नोव्हेंबर गुरुवारी आहे। त्यानंतर येते धनत्रयोदशी। दिवाळीचा दुसरा दिवस म्हणजे धनत्रयोदशी। खरं तर शहरांच्या ठिकाणी धनत्रयोदशीपासूनच दिवाळी सण सुरू होतो। यावर्षी 10 नोव्हेंबरला अर्थात शुक्रवारी धनत्रयोदशी साजरी केली जाणार आहे। या दिवशी कुबेर देव, धन्वंतरी देव, माता देवी लक्ष्मी आणि भगवान श्रीहरी विष्णूंची पूजा केली जाते। धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त हा सायंकाळी 5:47 सुरू होईल, तो रात्री 7:43 असेल। धनत्रयोदशीचा सण कार्तिक त्रयोदशीला साजरा केला जातो। धनत्रयोदशीला देवी लक्ष्मी आणि भगवान कुबेर यांची विशेष पूजा केली जाते। या दिवशी घर, जमीन, गाडी, दुचाकी, भांडी, सोने, दागिने इत्यादी वस्तूंच्या खरेदीला विशेष महत्त्व असतं। असं म्हणतात की ह्याच दिवशी मानवतेला अमृताची देण मिळाली होती। सामान्यतः आपलं धन बँकेत किंवा लॉकरमध्ये सुरक्षित ठेवलं जातं, पण प्राचीन काळी लोक आपलं सारं धन समोर परतून ठेवत होते आणि समृद्धीचा आनंद घेत होते। केवळ सोनं चांदी हेच धन नव्हे, तर आपलं ज्ञान हे सुद्धा एक धनच आहे। तर ह्या प्रकारे उत्सव साजरा केला जात असे। तुम्हालाही आपल्या ज्ञानाचं नीट जतन करायला हवं, याबद्दल समृद्धीची भावना हवी, असा हा संदेश असतो। त्यानंतरचा तिसरा दिवस येतो तो छोटी दिवाळी। हा दिवाळीचा खास सण आहे। या दिवशी संपत्तीची देवी लक्ष्मीची पूजा केली जात नाही। शिवाय मान्यतेनुसार या दिवशी देवी काली, भगवान श्रीकृष्ण आणि यमराज यांची पूजा केली जाते। छोटी दिवाळी 11 नोव्हेंबर 2023 रोजी शनिवारी आहे। त्याचा शुभ मुहूर्त संध्याकाळी 5:39 रात्री 8:16 असेल। त्यानंतर चौथा दिवस येतो नरक चतुर्दशीचा। मात्र यावर्षी नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनाचा दिवस हा एकच आहे। या दिवशी धान्य, पैसे, देवी लक्ष्मी, श्री गणेश यांची शुभ मुहूर्तावर पूजा केली जाते। नरक चतुर्दशीच्या तिथीची सुरुवात 11 नोव्हेंबरला दुपारी 1:57 पासून सुरू होणार आहे आणि या तिथीची समाप्ती दुसऱ्या दिवशी अर्थात 12 नोव्हेंबरला दुपारी 2:44 होणार आहे। नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंग स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे। ही परंपरा आजही पाळली जाते। उदय तिथीमुळे नरक चतुर्दशीचा दिवस 12 नोव्हेंबरला आहे। ह्या दिवशी सूर्य आपल्या दुसऱ्या चरणात प्रवेश करत असतो। अमावस्या असून ह्या दिवसाला अतिशय शुभ मानलं जातं
आणि आता बघूया लक्ष्मीपूजनाचा विशेष मुहूर्त. पंचांगानुसार कार्तिक अमावस्या तिथी 12 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:44 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 13 नोव्हेंबर रोजी दुपारी 2:56 समाप्त होईल. दिवाळीच्या दिवशी प्रदोष काळात देवी लक्ष्मीची पूजा केली जाते, म्हणून 12 नोव्हेंबर रोजी महालक्ष्मीच्या पूजेचा शुभ मुहूर्त उपलब्ध आहे. या दिवशी लक्ष्मीपूजनाची वेळ संध्याकाळी 5:39 पासून ते 7:35 असेल. एकंदरीतच लक्ष्मीपूजनाचा कालावधी 1 तास 56 मिनिटे आहे. यात प्रदोष काळ 5:29 पासून ते रात्री 8:08 असेल. ऋषभ काळ 5:39 पासून ते 7:35 असेल. या दिवशी अभ्यंग स्नानाची वेळ पहाटे 4:30 पासून ते सकाळी 6:15 आहे. लक्ष्मीपूजनाचा दिवस अतिशय शुभ दिन मानला जातो, कारण ह्या दिवशी बऱ्याच संतांनी आणि महात्म्यांनी समाधी घेऊन आपल्या नश्वर देहाचा त्याग केला होता. ह्या महान संतांमध्ये भगवान श्रीकृष्ण आणि भगवान महावीरांचा समावेश आहे. शिवाय नरक चतुर्दशीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णानं नरक या दानवाचा वध करून त्या सर्व कन्यांची मुक्तता केली आणि आधीची मौल्यवान कर्णकुंडलं परत प्राप्त केली. त्या महिलांनी सुगंधी तेलानं मर्दन करून आणि स्नान करून स्वतःला शुचिर्भूत करून घेतलं. म्हणून प्रातस्नानाची ही परंपरा वाईट प्रवृत्तीवर दिव्यतेच्या विजयाचं प्रतीक आहे. ह्या दिवशी शुभ संकल्प घेण्याची रीत आहे. ह्या दिवशी देवी लक्ष्मीची विशेष पूजा केली जाते. शिवाय यावर्षी दिवाळीत निशिता काळाची वेळ 13 नोव्हेंबर 2023 रोजी रात्री 11:39 पासून ते रात्री 12:32 असेल. अमावस्येच्या रात्री दिवाळी साजरी करतात आणि त्या दिवशी देवी लक्ष्मीचीही पूजा करतात. लक्ष्मीपूजन झालं की दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी बलिप्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा साजरा केला जातो. 3.5 मुहूर्तांपैकी एक असलेला हा दिवस आपल्याकडे अतिशय शुभ मानला जातो. सोनं खरेदीस प्राधान्य, सुहासिनींकडून पतीला औक्षण, व्यापाऱ्यांसाठी वर्षाचा प्रारंभ अशा अनेक बाजूंनी या दिवसाचं महत्त्व अधोरेखित केलंय. फटाक्यांची आतिषबाजी याचबरोबर दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचं वैशिष्ट्य म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक असा हा दिवस अतिशय शुभ मानला जातो. यावर्षी हा दिवस 14 नोव्हेंबरला मंगळवारी साजरा केला जाणार आहे. दिवाळी पाडव्याचा शुभ मुहूर्त हा सायंकाळी 6:14 पासून ते रात्री 8:35 असणार आहे. त्यानंतर दिवाळीचा 6वा दिवस येतो भाऊबीज. भाऊबीजेचा सण हा बहीण भावासाठी खास असतो. हा सण बहीण आणि भावाच्या नात्याला समर्पित असणारा सण आहे. हा सण यावर्षी 15 नोव्हेंबरला बुधवारी साजरा केला जाईल. भाऊबीजेचा हा सण कार्तिक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या दुसऱ्या दिवशी आनंदानं आणि उत्साहानं साजरा केला जातो. भाऊबीजेच्या दिवशी दिवाळी सणाची समाप्तीही होते. या दिवशी भाऊबीजेचा शुभ मुहूर्त हा दुपारी 1:10 पासून ते दुपारी 3:22 असणार आहे. मग यंदाची दिवाळी खास का आहे? तर हा दिवस आनंद आणि समृद्धीशी संबंधित आहे. हिंदू धर्मातील सर्व सण उत्सवही आपल्या शेतीशी संबंधित आहे. खरीप पिके कार्तिक महिन्यात तयार होतात. हीच पिके काढण्याची वेळ आहे. त्यामुळेच देशातील शेतकरी या सणाला समृद्धीशी जोडतात. त्यानंतर दिवाळी हा संस्कृत शब्द आहे. याचा अर्थ दिव्यांच्या ओळी. पू म्हणजे पूर्णता आणि जा म्हणजे पूर्णतेस जन्माला आलेली. म्हणूनच पूजा म्हणजे पूर्णतेतून जन्माला आलेली पूजा या दिवशी केली जाते. अशी मान्यता आहे की धनाची देवता श्री लक्ष्मी हे अतिशय चंचल असून जिथे खूप मेहनत, प्रामाणिकता, कृतज्ञतेचा भाव आहे तिथेच तिचा वास असतो. श्रीमद भागवत गीतेत असा उल्लेख आहे की देवी लक्ष्मी मातेनं बळीराजाच्या शरीराचा त्याग केला आणि ती इंद्रदेवासोबत जाऊन इच्छित होती. कारण विचारलं असता तिने सांगितलं की जिथे सत्य, दान, तप, पराक्रम आणि धर्माचं संवर्धन होतं तिथेच तिचा वास असतो. म्हणून दिवाळी उत्सवाच्या पहिल्या दिवशी घर आणि कार्यालयीन परिसराला साफसफाई करून सजवलं जातं. धन आणि ऐश्वर्याची प्रतीक असलेल्या देवी लक्ष्मीचं दारात रांगोळी आणि पारंपरिक चिन्हांनी सुशोभित करून स्वागत केलं जातं. कुठे कुठे पशुधनाचीही पूजा केली जाते. हा दिवस धन्वंतरीचा जन्मदिन म्हणूनही साजरा होतो. ह्या दिवशी मृत्यू देवता यमाचं पूजन करण्यासाठी रात्रभर दिवे जाळले जातात. म्हणूनच याला यम दीपदान असं सुद्धा ओळखलं जातं. आकस्मिक मृत्यूचं भय दूर करण्यासाठी हे पूजन निश्चितच केलं जातं.
याचबरोबर फटाके आणि आतिषबाजी केली जाते, कारण क्रोध, मत्सर असो वा भय या सर्व नकारात्मक भावना आपल्या मनात गेल्या वर्षभरात जमा झाल्या असतील त्याचा फटाक्याच्या रूपात स्फोट व्हायला हवा अशी त्यामागची भावना असते. येत्या दिवाळीत आपणही सारे प्रार्थना करूया, आभार व्यक्त करूया, या पृथ्वी तलावरच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात समृद्धीचा दरवळ असो आणि सर्व लोकांना प्रेम, आनंद आणि विपुलता लाभो. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.